श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस तुमच्यासाठी छान मस्त आनंदी जाव. हा आहे नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसाचा व्हिडिओ. एडिटिंगला थोडा उशीर झाला आहे पण म्हटलं आज शेअर करूयाच. तर इथे माझी देवपूजा चालू होते. छान देवघर एकदम डीप क्लीन करून मगच देवपूजा करायचं ठरवलं होतं. तर इथे जो काही आथरण्याचा कपडा आहे तो खाली टाकून घेत होते मी. आणि कसं पायऱ्या याच्या ज्या आहे ना त्या थोड्या मोठ्या आहे तर थोडं टाकायला अडचणच होते, पण व्यवस्थित एकदा टाकलं ना तर छान वाटतात मग. आणि आज नवीन वर्षाचा पहिला दिवस होता. खूप छान पार पडला. स्वामींच्या सेवेने पार पाडायचा होता. वर्षाचा शेवटही स्वामींच्या सेवेनेच केला आणि सुरुवातही स्वामींच्या नामस्मरणानेच करायची होती. आदल्या रात्री सगळे देव वगैरे स्वच्छ करून ठेवलेले होते मी, जेणेकरून सकाळी सेवेला भरपूर टाईम भेटावा. आणि ही आहे माझ्याकडली छोटी पितळी मूर्ती. तर यावर पहिले स्वामींचा जो अभिषेक आहे तो मी करून घेतला. आणि भरपूर जण म्हणतात की मूर्तीचं अभिषेकाचं तीर्थ घ्या. तर हो, फार चमत्कारी आहे हे तीर्थ स्वामींच्या स्नानाचं. असाध्य आजार त्यांनी बरे होतात. यावर एखादा डिटेल व्हिडिओ मी करेलच की हे तीर्थ कसं घ्यायचं आहे म्हणून. तेच मी आता म्हणजे मी भरपूर दिवस झाले घेते, तर मला छान रिझल्ट भेटतो आहे त्याचा. एकदम पॉझिटिव्ह वाटते, मन शांत राहते. इथे आता प्रत्येक देवी देवतांना जे आहे ते मी स्नान घालून घेणार होते. आज फुलंही छान भरपूर भेटलेली होती. तर इथे आणि कधीच ताटामध्ये जसे मी इकडे देव ठेवले आहे तसेच काही लोक काय करतात, तसेच देव घेतात, त्यांच्यावर प्रत्येकावर थोडं थोडं पाणी टाकतात आणि देवपूजा करतात. तर ही पूर्ण पद्धत चुकीची आहे. आपणही कोणाचं अगोदर कोणी आंघोळीला गेलं आणि त्याचं जे पाणी राहिलेलं आहे आपण ते घेणार नाही. तर हे तर देव आहे, त्यांचं पाणी त्यांना कसं एकमेकांच्या यानी हे करायचं. त्यामुळे छोटा पाट घ्या, त्यावरती स्वामींना ठेवा किंवा बाकी देवी देवतांना ठेवून अभिषेक करू शकता तुम्ही. आणि इथे आता बघू शकता एक देवांची मी मांडणी करून घेत होते. मला होईल तशी मी मांडणी करते. आणि आता लवकरच आपल्या देवघरामध्ये कोल्हापूरच्या महालक्ष्मीचेही आगमन होणार आहे. त्यासाठी मी खूप आतुर आहे तुमच्यासोबत तो व्हिडिओ शेअर करायला. कारण की माझी कोल्हापूरची लक्ष्मी आणि रेणुका माता ह्यावरती खूप अपार श्रद्धा आहे पहिल्यापासूनच. आणि जसं मी कुंचन सेवा करायला लागले ना तेव्हापासून तर ही श्रद्धा खूप वाढली, कारण की कुंचन सेवेने मला खूप रिझल्ट भेटला आहे. मी तुमच्यासोबत व्हिडिओही शेअर केला होता. भरपूर अनुभव येत आहेत मला कुंचन सेवेचे. तर तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर नक्की चॅनलला जाऊन बघा. कुंचन सेवेचा फार मोठा अनुभव माझ्या बाळाच्या संदर्भात मला आलेला होता. आणि आता इथे मी सगळे देव अलंकरित करून घेत आहे. त्यावरती मी काय करते, अगोदर पिवळा अष्टगंध जो आहे तो लावून देते आणि नंतर माझ्याकडे लाल कलरचाही अष्टगंध आहे. हे दोन्ही कॉम्बिनेशन खूप छान दिसतात. देवी एकदम अलंकरित दिसतात. बघितलं मन असं प्रसन्न होऊन जातं. आणि ह्या मोठ्या मूर्तीच्या संदर्भात मला कमेंट आल्या होत्या की ह्या मूर्तीला अभिषेक नका घालू म्हणून. तर मी ह्या मूर्तीला महिन्यातून एकदा दोनदा अभिषेक घालत असते. सहसा मी मूर्ती फक्त पुसूनच घेते, पण आज गुरुवार होता, नवीन वर्षाचा पहिला दिवस, त्यामुळे मला अभिषेक घालायचा होता. आणि मी स्वामींसाठी एक चांदीची भेटवस्तू आणली आहे. मी शीतलताईंकडेच बघितलं होतं हे वाळं, की त्यांनी त्यांच्या घरातल्या स्वामींना चांदीचं वाळं केलं आहे. तर म्हटलं आपणही करूया. नाही काही तर खूप मोठी भेट नाही, पण स्वामींसाठी थोडी का होईना छोटी मोठी भेट देण्याचा मी नेहमी प्रयत्न करत असते. तर इथे मी तेच देत होते स्वामींना की पूर्ण अलंकरित करून घेतलं. आणि या मूर्तीला मी जशी ही मूर्ती माझ्या घरी आली तेव्हाच एकदा अभिषेक घातला होता, तर आता घातला आहे. आणि तुम्ही बघू शकता हेच ते चांदीचं वाळं होतं जे माझ्या हातातून खाली पडलं. आणि तेच मी आता इथे स्वामींना घालत होते. खूप छान दिसत होतं. खूप स्वामींचं रूप अधिकच खुलून आलं होतं. आणि माझी एवढी लायकी नाही की मी स्वामींना काही देऊ शकेल, कारण की मला स्वामींनी भरपूर दिलं आहे, हे त्यापुढे काहीच नाही आहे. आणि तुम्ही देवपूजा झाल्यानंतर सगळं बघू शकता. आणि माझी रेणुका माऊली तर खूप सुंदर दिसत होते. आज आईचंही रूप खूप खुलून आलं होतं.
आणि तुम्ही अजूनही गायूस लाईफस्टाईलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. आणि ह्या व्हिडिओ